राज्यात जर बघितलं तर सर्वत्रच आता मान्सून हे लांबणीवर गेलं आहे. तसं वाशिम जिल्ह्याची परिस्थिती तशीच आहे. सध्या परिस्थितीत अनेक जण खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. बियाणे खरेदी करण्यात लागले आहे. तसेच काही बियाणे आहेत तर तो घरगुती वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांनी आता घरगुती बियाणे तयार केले. मात्र आता सध्याची परिस्थिती मान्सून लांबणी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जर बघितलं तर दुबार पेरणीची वेळ आली तर हे पुन्हा हे बियाणे तपासणी करण्यासाठी वेळ मिळणार नाहीत. आपल्यासोबत यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत संतोष वाळके सर आहेत, जे उपकृषी अधिकारी आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकीच काय परिस्थिती राहणार सध्याची यावर्षी. नमस्कार. आपल्या वाशिम जिल्ह्यामधलं मुख्य पीक सोयाबीन आणि ज्याचा पेरा जवळपास 75% आहे. म्हणजे जवळपास 3 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन पेरलं जातं. आणि कृषी विभागाने मागच्या 4-5 वर्षापासून चांगली याबाबत प्रचार प्रसिद्धी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आता हे घरचं बियाणं सुद्धा वापरायला लागले. कारण सोयाबीनमध्ये काही हायब्रिड जाती नाही आहेत, सरळ वाणं आहेत. आणि ते जर शुद्ध बियाणं घरचंच ठेवलं आणि वापरलं तर शेतकऱ्यांचा बियाण्यावरचा खर्च पण सुद्धा कमी होतो. आणि ज्यामुळे उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे पीक परवडतं पण. आणि आता असं दिसतंय की वाशिम जिल्ह्यामध्ये 70% शेतकरी जवळपास किंवा 70% क्षेत्रावरचं क्षेत्र जे आहे सोयाबीनचं हे घरचंच असतं. शेतकरी घरचं बियाणं साठवून ठेवतात. परंतु मात्र घरचं जरी बियाणं आपलं असेल तरीही त्याची किंमत आहेच. त्यामुळे शेतकरी बंधूंना विनंती आहे की पेरणीपूर्वी त्याची उगवण शक्ती अवश्य तपासा. कारण सोयाबीनचं बियाणं जरी तुम्ही मागच्या सीझनमध्ये चांगलं असेल, एकदा उगवण शक्ती तपासली असेल, तरी आता पेरणीपूर्वी, कारण त्यामध्ये उन्हाळा गेलाय, तापमान खूप वाढलं होतं, आदळउपर त्याची वाढली असेल आणि त्यामुळे उगवण शक्ती कमी होण्याचं प्रमाण त्यामध्ये होऊ शकतं. आणि त्यामुळे मग उगवण शक्ती जर आपण तपासली आणि ती जर 70% उगवण शक्ती जर सोयाबीनच्या बियाण्याची असेल, तर ते बियाणं चांगलं असं आपण म्हणतो आणि ते पेरणी योग्य आहे आणि आपण ते पेरावं. परंतु जर तपासणी करताना तुम्हाला जर असं आढळलं की हे बियाणे उगवण शक्ती 65% आहे, तर मग थोडंफार सिड्रेट वापरावं लागेल. परंतु त्याही जर खाली ही उगवण शक्ती येत असेल, तर मात्र मग दुसऱ्या शेतकऱ्यांकडून विकत घ्या किंवा मग आवश्यकता पडली तर आपल्याला बाजारातून विकत घ्यायचं आहे. परंतु तरी आणखीन एक गोष्ट मी सांगणार की ते बाजारातलं बियाणं असो या घरचं बियाणं असो, दोन्ही याला उगवण शक्ती तपासूनच पेरणी करणं आवश्यक आहे. कारण हा हंगाम एकदाच येतोय. एकदा आपण पेरणी केल्यानंतर जर ते उगवलं नाही, बियाणं खराब असल्यामुळे, तर फक्त आपलं बियाण्याचं नुकसान होत नाहीये. तर तिथून परत 10 दिवस आपली पेरणी लांबते. कदाचित पाऊस वेळेवर आला नाही तर आणखीन लांबते आणि संपूर्ण सीझन आपल्या हातचा जातो. म्हणजे एकीकडे नुकसान पण होतं आणि पीक पण आपलं चांगलं येत नाही. नक्कीच सर, मला एक सांगा, आता सध्या मान्सून लांबणीवर जाणार आहे. हो. त्याच्यामुळे पूर्वीच शेतकऱ्यांना उशिरा पेरणी होणार आहे हो. आणि त्यासोबतच आता उगम शक्ती जर तपासायची म्हटलं तर 5-6 दिवसाचा अवधी लागतो. आणि दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर शेतकऱ्यावर नाक त्रास म्हणजे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान व्हायचं. बरोबर आहे. आता हवामान खातं जे सांगते की आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये 20 तारखेपर्यंत पाऊस येऊ शकतो. पण तरी पण एक आपलं सांगणं राहणार आहे की आपल्याला 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपल्याला पेरणी करायची नाहीये. म्हणजे जमिनीवर चांगली हीत बरी ओल तरी गेलेली पाहिजे. आता हे जनरली असा अंदाज दिसतोय की 30 जूनपर्यंत पेरण्या होऊ शकतात सध्याच्या हवामानानुसार. आणि 30 जूनपर्यंत जरी पेरण्या करायचं तर त्याला आपण वेळेवरचीच पेरणी मानतोय. ती काही लेट पेरणी नाहीये. आता राहिलं उगवण शक्ती तपासण्याचं, तर उगवण शक्ती मी म्हणतोय आताच आपल्याला तपासायची आहे. म्हणजे जेव्हा पेरणी करू तेव्हा नाही. सध्या आपल्याजवळ अजूनही पाऊस यायला वेळ आहे. घरचं बियाणं आहे. तर आपण गोंडपाटामध्ये 100 बिया टाकू शकता. लाईननं व्यवस्थित त्या गोंडपाटाची गुंडाळी करून घ्यायची, त्यावर पाणी शिपडत राहायचं, अंधाऱ्या ठिकाणी ठेवायचं आणि मग 100 पैकी किती बिया उगवल्या हे आपल्याला माहीत पडतं. तर त्याला जास्त वेळ लागत नाही आणि आपण ती उगवण शक्ती तपासणी त्याची करू शकतो. नक्कीच हे होते आपल्यासोबत जे उपकृषी अधिकारी जे संतोष वाळके साहेब यांनी सांगितली जे घरगुती बियाणं आहे ते जवळपास जिल्ह्यातील 70% शेतकरी आता यावर्षी वापर करणार आहेत. तर मात्र त्याच्या पूर्वी पेरणी आता समोर येणार आहे, तर त्याच्यापूर्वीच आत्तापासूनच उगम शक्ती तपासूनच हे बियाणं पेरावं असा त्यांना एक सल्ला दिला आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.